मित्रांनो, स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत असो की हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत असो, कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे पीक विम्याचं वाटप आहे ते पूर्णपणे 100% झालेलं आहे आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं वाटप हे जवळपास 70 ते 80% वाटप पूर्ण झालेलं आहे. परंतु शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अद्यापही हे वाटप 50%च्या जवळपासच झालेले आहे. मग ते जिल्हा कोणताही असो, आमच्या खात्यावर अद्यापही या पीक विम्याच्या रकमा वितरित झालेल्या नाहीत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये 4-5 जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचं जे वाटप आहे पीक विम्याचं अद्यापही झाले नाही आणि कृषी विभागाचं म्हणणं आहे की आम्ही जे वाटप केलेलं आहे ते पूर्णपणे या जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या टॉपिकबद्दल माहिती घेणार आहोत आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री स्वागत आहे कृषी मन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यातील माहिती घेत असताना आपल्याकडे 4-5 जिल्ह्याची जी माहिती आलेली आहे, ज्या अंतर्गत कृषी विभागाचं म्हणणं वेगळंच येत आहे आणि शेतकऱ्यांचं म्हणणं वेगळंच येत आहे. तर त्याच्यामध्ये पहिला जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. अहिल्यानगर जिल्ह्यातील जे 141 कोटी रुपयांचा जे निधी मंजूर करण्यात आलेला होता पीक विम्यासाठी, त्याच्यामध्ये कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार 94 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप झालेले आहेत, जमा झालेले आहेत आणि 47 कोटी रुपये हे अद्याप वाटप करणं चालू आहे, प्रोसेसिंगमध्ये आहे, असं कृषी विभागाचं म्हणणं आहे. परंतु मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर इथं 47 कोटी रुपये अद्याप बाकी आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील. परंतु मित्रांनो, शेतकरी संख्या अद्यापही जास्त आहे आणि निधी 47 कोटी रुपये कमी आहे. म्हणजे अद्यापही हे निधी वाटप झाल्यानंतर सुद्धा बरेच शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहू शकतात अहिल्यानगर जिल्ह्यातून. त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं तर पुढचा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील जे 139 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला होता, ज्याच्यामध्ये 19 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि 120 कोटी रुपये हे जमा करण्याचं काम सुरू आहे, प्रोसेसिंगमध्ये आहे. हे बरोबर आहे मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील अद्याप जवळपास 10 ते 20% पीक विमा वाटप झालेला आहे. बाकी शेतकरी अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी 120 कोटी रुपयांचा पीक विमा हा अद्याप पेंडिंगला आहे, वाटप सुरू आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जे 3 कोटी रुपयांचा पीक विमा वाटप करण्याचं ठरलं होतं, निधी मंजूर करण्यात आलेला होता, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप 1ही रुपया जमा झाला नाही, असं कृषी विभागाने सुद्धा मान्य केलेलं आहे. त्यानंतर सातारामधून बघायचं झालं तर 56 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि ज्याच्यामध्ये 52 लाख रुपये वाटप झालेले आहेत आणि जवळपास 4 लाख रुपये हे वाटप करण्याचं बाकी आहे. तुम्ही देखील सातारा जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला खरंच पीक विमा मिळाला आहे का? 56 लाख रुपयाचे पैकी जे 52 लाख रुपये वाटप झाले, सरकार म्हणत आहे, कृषी विभाग म्हणत आहे, तर खरंच 52 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेले आहेत का? तुम्ही देखील सातारा जिल्ह्यातून असाल किंवा इतर जिल्ह्यातून असाल ते सुद्धा कमेंट करून सांगा. त्यानंतर सांगलीबद्दल माहिती घ्यायची झाली तर सांगलीमध्ये 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता, ज्याच्यापैकी 3 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि 4 कोटी रुपये हे वाटप करण्याचं काम सुरू आहे, पेंडिंगला आहे. तर इथे सांगली जिल्ह्यातील 3 कोटी रुपये वाटप झालेले आहेत. अद्याप 3 कोटी रुपये खरंच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेत असं मला तर नाही वाटत आणि 4 कोटी रुपये अद्याप बाकी देखील आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांबद्दल माहिती घ्यायची झाली तर 7 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते, ज्याच्यापैकी 6 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत आणि 1 कोटी रुपये हे वाटप करण्याचं काम सुरू आहे, असं प्रोसेसिंगला आहे, असं सांगण्यात येत आहे कृषी विभागामार्फत. परंतु मित्रांनो, 6 कोटी रुपये खरंच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाले आहेत का? कारण मित्रांनो, 6 कोटी रुपये वितरित झाले असतील तर जवळपास अद्यापही 40 ते 50% शेतकरी हे अद्याप पीक विम्याच्या प्रतीक्षेत राहिले नसते. जर तुम्ही देखील या जिल्ह्यामधून असाल आणि तुमच्या देखील खात्यावर या पीक विम्याच्या रकमा वाटप झाल्या नसतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि हे जे जिल्ह्यांची नावं घेतलेली आहेत तर सेपरेट म्हणजे प्रत्येक जिल्ह्याबद्दल सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे सविस्तर माहिती देता येईल प्रत्येक जिल्ह्यावाईज. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.